आता जर मला कोण बोललं ना की बाहुबली सारखे चित्रपट मराठी इंडस्ट्रीमध्ये बनत नाहीत म्हणून आम्ही साऊथकडे वळतो, तुम्ही साऊथकडे कायमचं वळलात तरी आम्हाला फरक पडणार नाही, पण मराठी चित्रपट सृष्टीला नावं ठेवण्याचा हक्क तुम्हाला नाहीये जर तुम्ही मराठी चित्रपट पाहत नसाल, ते पण थिएटरला जाऊन. डिरेक्टर बना यार प्लीज, म्हणजे तुम्हाला कळेल किती खर्च येतो VFX साठी पण. नमस्कार मित्रांनो, मी युट्यूबर सिद्धेश शिंदे तुमचं आपलं मराठी बॉय रिॲक्शन चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे. तर मित्रांनो, धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटाचा आपण आता रिव्ह्यू करणार आहोत. एकाच शब्दात तुम्हाला सांगतो, आई शपथ, मराठी चित्रपट सृष्टीमध्ये असा चित्रपट अजून तरी बनलेला नाहीये. माझ्या नजरेमध्ये खूप छान होता, टेक्निकली खूप चांगला चित्रपट होता. थोड्याफार 19-20 गोष्टी असतील त्यातल्या छोट्या मोठ्या, पण बाकी ते जर आपण इग्नोर केलं तर उत्तम सिनेमा होता. खरं सांगतो तुम्हाला मित्रांनो, अंगावर काटे आले जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांची त्यामध्ये एंट्री दाखवली आहे. त्यांना जेव्हा कैद केलं जातं, मुकरब खान दाखवलाय आणि नंतर त्यांना कैद केलं जातं, उंटावरनं नेलं जातं, तिथून ती एंट्री होते. ती एंट्री पासून घेऊन ते पूर्ण फ्लॅशबॅक त्यांच्या जन्मापासून घेऊन ते जंजिराच्या मोहिमेपर्यंत दाखवलंय. आणि जंजिरा मोहीम कशी झाली, कशी केली, कोंडाजी बाबांचं सगळ्या गोष्टी दाखवल्यात, कोंडाजी बाबांचं बलिदान दाखवलंय यामध्ये. आणि आता मित्रांनो, एवढंच सांगू इच्छितो, हा चित्रपट मोबाईलवर बघण्यासारखा नाही आहे. हा चित्रपट पाहायचा असेल तर प्लीज थिएटरला जायला विसरू नका. हा चित्रपट फक्त आणि फक्त मोठ्या स्क्रीनवर पाहण्यासारखा आहे. इतकं डोळे टिपवणारे दृश्य आहेत ना मित्रांनो. सिनेमॅटोग्राफीच्या बाबतीत तर एक नंबर आहे भाई. मी तर हॅट्स ऑफ करतो डिरेक्टरला, काय विजन घेऊन त्याने चित्रपट बनवलाय. टेक्निकली पण छान आहे, कुठेही फालतू वाटत नाही यामध्ये. राहिली गोष्ट, छोट्या मोठ्या VFX मध्ये गोष्टी होतात. काही आता जे रिव्ह्यू करणारे आहेत ते लोक तर ट्रोल करतात, त्यांना मला कळत नाहीये, एवढं त्यांना कळायला पाहिजे. मराठीतला इतका बिग बजेट मूवी आलाय आणि त्यामध्ये पण छोट्या मोठ्या खोट काढतात. डिरेक्टर बना यार प्लीज, म्हणजे तुम्हाला कळेल किती खर्च येतो VFX साठी पण. जर आपल्याला माहितीच असतं, आपण एखादा चित्रपट बघतोय आणि तो टेक्निकली थोडाफार खोटा असतो, स्टोरी जरी रिअल असली, त्यातला ऑरा जरी रिअल असला, तर बनवताना हे सगळं खोटंच असतं, नकली असतं. पण मग त्यामध्ये पण तुम्ही आपली असलियत दाखवून नकलीपणा काढण्याचा कुठला तुमचा हट्ट असा आहे, मला खरंच कळत नाहीये. नॉनसेन्स. असो. सो मित्रांनो, मी तुम्हाला आता इतकंच सांगू इच्छितो, शिवरायांचा छावा किंवा हंबीरराव मोहितेमध्ये तर फार संभाजी महाराजांची भूमिका फार कमी दाखवली होती. पण जर शिवरायांचा छावाशी कम्पेअर करायला गेला, मी कुठलाशी कम्पेअर मोस्टली करत नाही, पण टेक्निकली चित्रपट एक नंबर है. ठाकुर अनूप सिंह, तुम्हाला तो भाई हेड्स ऑफ है, तुमको तो मैं सच में बहुत मतलब मैं हिंदी में बताऊँ तो आपको, आप ग्रेट हो, आपने बहुत अच्छा काम किया इसमें. और छत्रपति संभाजी महाराज के भूमिका में आप सच में जज गए हो भाई, कसम से बोलता हूँ, एक नंबर है, एक नंबर. आपने बहुत अच्छा काम किया है और मैं वेट कर रहा हूँ पार्ट 2 के लिए. अध्याय दुसरा जेव्हा येईल तेव्हा तर फुल मचवणार आहे पक्का. मेकर्सचं मला असं वाटतं कौतुक की त्यांनी खरंच पॅन इंडियामध्ये रिलीज करायचा विचार केलाय. आधी त्यांनी सुरुवात मराठीमध्ये रिलीज केलाय, त्यांना इथला रिस्पॉन्स बघायचा महाराष्ट्रामधला. तर माझी हात जोडून विनंती आहे आपल्या मराठी प्रेक्षकांना की प्लीज अशा चित्रपटांना जर तुम्ही नाही प्रतिसाद दिलात तर खरं सांगतो, आपल्या शौर्याला, आपल्या शौर्य गाथा ज्या आपल्या घडल्या आहेत, आपल्या मातीमध्ये घडलेल्या आहेत, आपल्या कल्चरला शोभतील असे चित्रपट कधीच येणार नाहीये. साऊथला तुम्ही एरवी डोक्यावर चढवून नाचवता, पण तुम्हाला एवढं कळत नाहीये की आपल्या मराठी मातीमध्ये घडलेल्या या शौर्य गाथावरती असे चित्रपट येत आहेत, तर त्यांना तुम्हाला प्रतिसाद देणं हे बंधनकारक आहे. आता जर मला कोण बोललं ना की बाहुबली सारखे चित्रपट मराठी इंडस्ट्रीमध्ये बनत नाहीत म्हणून आम्ही साऊथकडे वळतो, तुम्ही साऊथकडे कायमचं वळलात तरी आम्हाला फरक पडणार नाही, पण मराठी चित्रपट सृष्टीला नावं ठेवण्याचा हक्क तुम्हाला नाहीये जर तुम्ही मराठी चित्रपट पाहत नसाल, ते पण थिएटरला जाऊन. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. तर इतकंच सांगू इच्छितो मित्रांनो, हा चित्रपट खरंच ग्रेट आहे. आणि मला खरंच शंभूराजेंचं जेव्हा जीवनगाथा बघत होतो, अंगावर अक्षरशः काटे येत होते. ठाकूर अनूप सिंगचं तर काम एक नंबरच होतं. अमृता खानविलकर येसुबाई म्हणून तर शोभल्यात. किशोरी शाने ॲज अ जिजाऊ त्या पण शोभल्यात. आणि रवी चिरमुले यांनी सोयराबाईचं काम केलंय. खूप छान भूमिका केली आहे मित्रांनो कुठेही. आणि जंजिराचा जो फाईट सिक्वेन्स आहे, बाप रे, एक नंबर दाखवलाय, एक नंबर. जे फाईट सिक्वेन्स दाखवलेत ना त्याला तोड नाहीये मित्रांनो. खरं सांगतो तुम्हाला, असे मराठीमध्ये चित्रपट खूप कमी बनले ज्यामध्ये फाईट सिक्वेन्स असे दाखवले नाहीत.
पण हा टेक्निकली चित्रपट एक नंबर आहे. अशा चित्रपटाला खरंच भरघोस यश भेटायला पाहिजे हीच प्रार्थना. सो मित्रांनो आता आपण छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष करू. छत्रपती संभाजी महाराज की जय. तर मित्रांनो पाहायला विसरू नका पाहायला विसरू नका धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये. पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांग भलं.